श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी भगवान शिवशंकर म्हणजे देवादिदेव महादेव म्हणजे रुद्रादिरुद्र महारुद्र यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. विष्णू पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण तसेच भगवद्गीता या पुराणातून मराठी उपाय पाहत आहोत. यामध्ये मी अंधश्रद्धा कुठेही पसरवत नसून ही उपाय स्वतः पंडित मिश्राजी महाराजांच्या शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये श्रद्धापूर्वक उपाय सांगत आहे आणि ते उपाय भगवान शिवशंकरांच्या साधनेचे आहेत. जो व्यक्ती श्रद्धेने उपाय करतो त्या व्यक्तीच्या जोडीत भगवान भोलेनाथ नक्की यश आणि फळ प्राप्त करतात. तुम्हाला ते उपाय श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचे आहेत. आज आपण शिवपुराणानुसार सांगितलेले भगवान शिवशंकरांचे 18 उपाय पाहणार आहोत. अत्यंत गरजेचे, आपल्याला माहीत नसलेले असे ते उपाय आहेत. बघा, शिवपुराणातील कथेत असे म्हटले आहे की 33 कोटी देवतांची तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे. ते देखील 33 कोटी देवतांचे काम आहे की तुमचे भाग्य लिहिणे. पण केवळ एकच आहेत देवादिदेव महादेव. महादेवांचे काम आहे की तुमचे भाग्य बदलणे. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिलेले असेल तर ते कधी सुख लिहून देतील त्यांच्यावर काही भरोसा ठेवून. जो भक्त आपले डोके भगवान महादेवांच्या शिवलिंगाला लावतात त्याच्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहे, भाग्यामध्ये तकलीफ लिहिलेले असेल, आपले किस्मतमध्ये काही बेकार लिहिलेले असेल, भगवान शिवाच्या शिवलिंगाला हे डोके लागले तर महादेवांचे स्पर्श मात्र झाल्याने जे काही आपल्या मस्तकावर लिहिलेले उलटे पण सुलटे होऊ शकते. बघा, संध्याकाळी 4 वाजलेपासून 7 वाजेपर्यंत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती पृथ्वी तलावावरती भ्रमण करण्याची वेळ असते. देवादिदेव महादेव म्हणजे नाथांचे नाथ भोलेनाथ आणि माता जगतजननी जगदंबा माता पार्वती यांचा भ्रमण करण्याचा समय असतो. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती फिरण्यासाठी निघतात. त्यामुळे आपला धर्म शिवपुराण सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडू काढू नये. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी बांगड्या जोडवी बदलू नयेत. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांगेमध्ये सिंदूर लावू नये. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी केस विंचरले नाही पाहिजेत. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये. त्याचे कारण काय आहे? कारण जगतजननी जगदंबा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाता. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? तर भगवान शिवशंकरांनी सांगितले की ऐक पार्वती, मंदिरामध्ये नंदी राहतो तर जाणारा येणारा यात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो, भगवान शिवालयात माझ्या इथे येऊन घेऊन असे सांगतो. मी नंदीनुसार त्याच्या घरी जातो. माझे काम आहे त्याची कल्याण करणे आणि तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे, हे तुझे काम आहे. तेव्हा पार्वती मातेने सांगितले, अखंड सौभाग्यवती तर वर देईलच, पण त्यावेळी स्त्रिया बांगड्या बदलत असेल, हातातून बांगड्या काढत असेल तर मी वर कसे देणार? सिंदूर भरत असेल तर मी वर कसे देणार? आपल्या पायातील जोडवी बदलत असेल तर मी वर कसे देणार? घरात झाडू मारत असेल तर मी वर कसे देणार? मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार? आपणच सांगा. तेव्हा भगवान शिवशंकर सांगतात की प्रदोषचा वेळ एक अशी वेळ असते, सायंकाळची वेळ ही अशी वेळ असते, त्यावेळेस केवळ शंकर आणि माता पार्वतीची आराधना करण्याची वेळ असते. म्हणून यावेळेस फक्त भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे स्मरण जप करावे. विशेष करून अमावस्ये दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः अष्टकमचे पठण करावे. नंबर 1, कामात सतत अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय करून पहा. तुमच्या कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय तुमच्यासाठी प्रभावशाली ठरेल. एका मिरचीच्या 21 बिया घ्या, त्या पाण्याच्या भांड्यात टाका, म्हणजे एका तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये टाका. आता हे पाणी सर्व स्वतःवरून 7 वेळा उतरवून घ्यावे आणि घराबाहेर फेकून द्यावे. तुमचे काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. 2, दीप प्रज्वलन. दररोज सकाळी संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. अमावस्या. प्रत्येक अमावस्येला तांदळाची खीर बनवा. रोटीचे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका. त्यानंतर त्या खिरीमध्ये मिसळलेली रोटी कावळ्यासाठी छतावर ठेवा. या उपायाने घरावर पितृदोषाची विशेष कृपा दूर होते आणि पितृदेवतेच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते. 4, दहीभात उपाय. अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद जिथे आपण भांडी घासतो त्याला मोरी किंवा खिडकीवर उचलून ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 5, वास्तुशास्त्रानुसार कण्हेरीची वनस्पती
माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते. अशा वेळी घरामध्ये कण्हेरीचे रोप लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. घरातील पैशाशी संबंधित कोणतीही अडचण किंवा चंचल असेल तर ती दूर होते. 6. घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा स्त्रियाने जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हा जेवण झाल्यानंतर उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात आणि घरात सुख समृद्धी शांती नांदते. तसेच पितरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते. 7. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि विशेष करून अमावस्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा किंवा स्वस्तिक काढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे अलक्ष्मी कोसभर बाहेर निघून जाते असे म्हटले जाते. 8. नारळ पूजन. सोमवारी, एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतेचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होतो असे म्हटले जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी नारळ फोडला तर चालतो, परंतु तो नारळ घरामध्ये न घेता तो बाहेर फेकून द्यावा. 9. गोमाता आपल्याला दूध देते आणि प्रत्येक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गाईला हाकलून लावू नये. गाईला अन्न, गूळ द्यावे. यामुळे आपली पापसुद्धा दूर होतात. तसेच 33 कोटी देवतांचे दर्शन होते असे म्हणतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. 10. प्राणी पूजन. विशेष करून अमावस्येच्या दिवशी प्राण्यांचे, कीटकांचे, मुंग्यांचे पूजन केल्याने तसेच घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. निदान चिमूटभर मुंग्यांना साखर तरी खायला द्यावी. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. 11. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. 12. घरात लक्ष्मी स्थिर नाही, खूप प्रयत्न करता, कष्ट करता, तुम्हाला त्यात सफलता मिळत नसेल तर शिवलिंगावरती एक बेलपत्र अर्पण करून आणि त्यावरचे बेलाचे एक फळ श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून अर्पण करावे. 10 मिनिट बसून ते फळ घरी आणून त्यावरील गर काढून वाळून त्याचा जाळून भस्म करावा. नंतर गाळणीने गाळून घ्यावे. तो भस्म 5 सोमवार किंवा 2 अमावस्या किंवा 3 अष्टमीला महादेवाच्या मंदिरात जाताना न्यावे किंवा घरच्या शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा मंत्र म्हणून त्रिपुंड लावावे. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदे. 13. जो व्यक्ती खूप चिडचिड करतो, आडवे तिडवे बोलतो, तर एक सफेद फूल म्हणजे पांढरे फूल, एक बेलपत्र अमावस्येच्या दिवशी किंवा सोमवारी शिवलिंगावरती श्री कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे. थोड्या वेळाने फूल आणि बेलमधील फूल उचलून आणून बेलाच्या झाडाखाली कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे. तिथली थोडीशी माती आपल्या घराला स्पर्श करून जो व्यक्ती खूप चिडचिड करतो त्याला कपाळाला कुंदकेश्वर महादेव स्मरण करून लावावे. तो व्यक्ती हळूहळू चिडचिड करणे, आडवे तिडवे बोलणे बंद करेल. 14. घरातील मुख्य महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांब्याच्या कलशात तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावरती पाणी शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी होते. विशेष करून अमावस्या पौर्णिमे दिवशी तर हा उपाय आवर्जून करावा. 15. प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीचे पूजन करावे. घरात भरभराटी राहते. माता लक्ष्मी सदैव घरामध्ये निवासस्थान करते. 16. माता लक्ष्मीला प्रिय आहे आगमनाचा दिवस. या दिवशी कोणालाही पैसे देऊ नये, म्हणजे अमावस्येचा दिवस. अमावस्येच्या दिवशी सुद्धा या नियमांचे विशेष करून पालन करावे, कारण ते परत मिळण्याची कमी शक्यता असते असे शिवपुराणात कथेत आवर्जून सांगितलेले आहे. 17. तुम्ही केलेल्या कष्टात धन प्राप्त झाले किंवा पगार झाला तर तुम्हाला अपेक्षित असे 15, 30, 45 किंवा 60 रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून एका मंदिराच्या ठिकाणी ठेवावे किंवा गरजू व्यक्तीला दान द्यावे. 18. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप दुःखी आहात, तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, तर शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा, सकाळचे दूध किंवा संध्याकाळचे तूप, सोमवारच्या अष्टमी दिवशी किंवा सोमवारी किंवा अमावस्येच्या दिवशी बेलपत्राच्या मधल्या पानाला दूध लावावे आणि खालील 2 पानाला तूप लावून शिवाच्या शिवलिंगावरती शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे स्मरण करून अर्पण करावे. सलग 2 ते 3 अमावस्या किंवा अष्टमीला हा उपाय करून पहा. आठवड्यातील कोणत्याही वारी अष्टमीला करा. जे काही तुमचे दुःख आहे, संकट आहे, तर ते भोले बाबा तुमच्या दारापर्यंत कधीही नंतर येऊ देणार नाही. फक्त उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.